तर लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन ऑफ फंगस, त्याचबरोबर त्याचे जे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये व्हेजिटेटिव्ह थॅलस, त्याच्यामध्ये सेप्टेड मायसिलियम, नॉन सेप्टेड मायसिलियम, त्यानंतर त्याची सेल वॉल कोणत्या पद्धतीची असते, न्यूट्रिशन टाईप काय आहे त्याचा न्यूक्लिअर स्टेटस काय असते, त्याचबरोबर सेक्शुअलिटी किंवा लाईफ सायकल, त्यानंतर मला वाटते डिस्ट्रीब्युशन. तर हे आपण 7 ते 8 जनरल कॅरेक्टरिस्टिक्स लास्ट लेक्चरला बघितले होते. ते तुमच्याजवळ पुस्तक असेल, नोट्स असेल तर ते व्यवस्थित बघून घ्या, कारण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय, डेफिनेशन ऑफ फंजाय विचारलं जाते एक्झाम मध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सोमॅटिक स्ट्रक्चर्स बघणार आहे. तर सोमॅटिक स्ट्रक्चर्स मध्ये होस्टोरिया. आता होस्टोरिया म्हणजे काय? दे आर नथिंग बट ऑर्गन फॉर ऍब्सॉर्प्शन. It is lateral outgrowth of intracellular or superficial hyphae which will help to absorb food and nutrients from the host. ठीक आहे. तर ह्या होस्टोरिया तुम्ही बघू शकता की काय इथं केलं जातंय, तुमचं जे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते होस्ट पासून ऍब्सॉर्ब करण्याचं, फूड किंवा न्यूट्रिएंट जे काय असेल ते, त्याचे वेगवेगळे ते आर डिफरंट शेप and size ranging from knob-like structure in simple lobe, branch, coiled, and they are able to penetrate only in the cell wall and not in the plasma membrane. म्हणजे हे ज्या होस्टोरिया जे असतात त्या काय करतायत, तुम्हाला काय होस्ट सेल मध्ये एंटर करताना दिसत आहेत, बरोबर. हा होस्टोरियम जो आहे तो तुम्ही आतमध्ये बघू शकता अशा पद्धतीने. त्या पेनिट्रेट करत असताना हा जो होस्टोरिया आहे, तर हा तुम्हाला इथं कशामध्ये दिसतोय, प्लांट सेल मध्ये दिसतोय. तो प्लांट सेल मध्येच तुम्हाला तो एंटर होताना दिसेल. आपल्याला डायरेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे आहे, तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये तुम्हाला एंटर झालेलं दिसत नाही. तर होस्टोरिया म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की काय, एक असा ऑर्गन आहे की जो फूड मटेरियल किंवा न्यूट्रिएंट जे आहेत ते होस्ट टिश्यू पासून ऍब्सॉर्ब करत असतोय. त्यानंतर ऍप्रेसोरिया. These are the localized swelling of the tip of the germ tube, hyphae that develop in response to contact with the host. In simplest, these are the special structures for attachment in the early stage of infection. From this, a minute infection peg usually grows and enters the epidermal cell of the host. तर इथं ह्या ही जर्म ट्यूब आहे, ठीक आहे. हा स्पोर आहे. स्पोर डिपॉझिट झाल्यानंतर ह्या जर्म ट्यूब आहेत, आणि जर्म ट्यूब पासून तुम्हाला ह्या काय, ज्या ऍप्रोसोरिया जे आहेत, ह्या ऍप्रोसोरिया थ्रू हा इन्फेक्शन पेग किंवा इन्फेक्शन हायपी जे आपण म्हटलंय ते इथं फॉर्म होताना दिसतं. तर हे होस्ट सेल पासून तुम्हाला जे काय काय म्हणता येईल त्याला, एपिडर्मल सेल्स मध्ये ते अटॅक किंवा एंटर होताना दिसतात. तर ऍप्रोसोरियाचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर हे असं असते, हे लक्षात घ्या इथं, ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ फंगल थेली, त्याच्यामध्ये होमोथेलिक फंजाय आणि हेट्रोथेलिक फंजाय. आता होमोथेलिक फंजाय म्हणजे काय? इफ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स ऑर बोथ the gametes are produced on the same thallus, they are self sterile, self compatible. म्हणजे एकाच ऑर्गन वरती, म्हणजे ते स्वतःच्या स्वतः सेम थॅलस वरती मेल आणि फिमेल एकत्र आले, त्यावेळेस जे ती जी टाईप आहे आपण त्याला होमोथॅलिक फंजाय म्हणतोय. आणि इफ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स ऑर बोथ द गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड ऑन दी different thallus, they are self sterile or self incompatible, called as हेट्रोथेलिक. होमोथेलिक म्हणजे तुमचे एकाच थॅलस वरती, आणि हेट्रोथेलिक म्हणजे डिफरंट थॅलस वरती. आता होमोथेलिक म्हणजे तुमचं पावडर मिल्ड्यू जे आपण मूंगचा असतोय, स्पॅरोथेका फलिगिनी, तर हा जो आहे हा होमोथेलिक फंगस झाला. आणि रस्ट फंजाय जे असते ते झाले तुमचे हेट्रोथेलिक फंगस. त्यानंतर फंगस टिश्यूज. आता फंगल टिश्यूज मध्ये प्लेक्टिन चायमा, प्लेक्टिन तिथं दिलंय मिनिंग त्याचं बघा. प्लेंकिन म्हणजे वेव्ज, आणि इनचायमा म्हणजे इन्फ्युजन, वेव इन्फ्युजन. ड्युरिंग सर्टन स्टेजेस ऑफ फंगल डेव्हलपमेंट, द मायसिलियम बिकम ऑर्गनाइज्ड into loosely or compact own tissue as against loose hyphae ordinarily found in the mycelium. म्हणजे हे जे आहे त्याचे दोन टाईप असतात, ते पुढे बघूया तिथं.
The plectenchyma is of two types, prosenchyma and pseudoparenchyma. आता जे प्रोसेनचायमा, प्रोसेन म्हणजे काय, टुवर्ड्स इन्फ्युजन, म्हणजे काय, द लूजली ओव्हन टिश्यू इन विच द कॉम्पॅक्ट हायपी विथ इलॉंगेटेड सेल्स लाइज मोर ऑर लेस पॅरलल टू वन अनदर इज कॉल्ड ॲज प्रोसेनचायमा. म्हणजे ते तुम्हाला जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये तुम्हाला काय होतील, त्या इलॉंगेटेड सेल्स तिथं दिसून येतील. लूजली ओव्हन म्हटलंय, लूजली ओव्हन कॉम्पॅक्ट टिश्यूज, ठीक आहे. आणि सुडोपॅरेंचायमा म्हणजे काय, the fungal tissues which are closely packed in the form of more or less isodiametric or oval cell resembling the parenchymal cells of higher plants. म्हणजे ह्या ज्या हायर प्लांट्स मध्ये जे पॅरेंचायमल सेल्स असतात त्याच्याबरोबर कॉम्पॅक्ट मध्ये ज्या दिसतात, जे काय आपण व्हिजिटेटिव्ह किंवा सोमॅटिक म्हणतोय, तर त्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा टाईप जे असतात, तर त्याला आपण काय म्हणतोय, सुडोपॅरेंचायमा. ठीक आहे. तर हे प्लेक्टेनचायमाचे दोन टाइप्स असतात, प्रोसेनचायमा आणि सुडोपॅरेंचायमा. त्यानंतर आपण जे सुरुवातीला बघितलेलं होतं, आता हे मॉडिफिकेशन ऑफ मायसिलियम, म्हणजे मायसिलियम मध्ये मॉडिफाईड मध्ये म्हणजे ज्यावेळेस जे काही फंगल ऑर्गन्स असतात, ते फंगल ऑर्गन्स एक एक अशी स्टेज येते की म्हणजे त्याची लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर त्यावेळेस तिथं होस्ट नसतो, त्यावेळेस ते एक रेस्टिंग स्टेजला जातात. मग ती स्टेज कोणती असते, म्हणजे त्याचा मॉडिफाईड फॉर्म कोणता असतो. म्हणजे आता समजा एखादा रोग झालाय, तर तो रोग त्याची लाईफ सायकल पूर्ण झाली, ते आपण क्रॉप हार्वेस्ट केलं, मग हार्वेस्ट केल्यानंतर ते त्याचे जे स्पोर्स असतील किंवा जो मायसिलियम असेल, तो नेमका काय करतो किंवा कुठल्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो. मग तो जो फॉर्म असतो त्याला आपण काय म्हणतो, मॉडिफाईड फॉर्म, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मॉडिफिकेशन ऑफ मायसिलियम. आता याच्यामध्ये सुरुवातीला स्क्लेरोशियम, स्क्लेरॉन म्हणजे हार्ड, म्हणजे तुम्हाला सांगितले मी स्क्लेरोशियम कसं असतं किंवा स्क्लेरोशिया जे असतात, तर त्या स्क्लेरोशिया कसं असतात, जी मोहरी असते त्या मोहरी सारख्या सेम स्क्लेरोशिया दिसत असतात. आपण सुरुवातीला बघितलं होतं बघा. तर जी मोहरी असते तशी एकदम हार्ड असं स्ट्रक्चर असते, त्याला आपण स्क्लेरोशियम किंवा स्क्लेरोशिया म्हणतोय. स्क्लेरोशिया आर द मॉडिफाईड फॉर्म्स of vegetative mycelium which form hardened compact mass of the hyphae and act as resting body which is resistant to unfavorable condition and may remain dormant for long period and germinate under favorable condition. आता काय म्हटलं इथे, सरळ सरळ तुमच्या लक्षात आलं असेल की एक मॉडिफाईड फॉर्म आहे. हा मॉडिफाईड फॉर्म म्हणजे रेस्टिंग स्ट्रक्चर, जे म्हणजे रेस्टिंग म्हणजे तुमचा ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन असेल त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये जसं आहे तसं राहणार ते, आणि ज्यावेळेस त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन निर्माण होईल, ती फेवरेबल कंडिशन झाल्यानंतर ते तिथं जर्मिनेट होणार, त्याला आपण स्क्लेरोशियम असं म्हणतोय. म्हणजे हे सगळे मॉडिफाईड फॉर्म आहेत. आता ह्याच्यानंतर दुसरा फॉर्म बघणार आहे तो म्हणजे रायझोमा. आता रायझोम म्हणजे काय, रायझा म्हणजे रूट आणि मॉर्फी म्हणजे शेप, रूट शेप म्हणजे मुळासारखं. ए नंबर ऑफ फंजाय प्रोड्यूस थिक केबल लाईक स्टँड मेड अप ऑफ हायपी. इथं बघू शकता तुम्हाला हे जे स्टँड दिसत आहेत, जे की हायपी मुळे तयार होत आहेत. वेअर द हायपी हॅव लॉस्ट देअर इंडिव्हिज्युअलिटी.
ठीक आहे. तर ते रायझोमॉर्फ तुमच्या लक्षात आलं, म्हणजे जे रूट लाईक स्ट्रक्चर असते. आता हे पर्टिक्युलरली हायपीमुळे ते फॉर्म होते, म्हणजे हे हायपीचे जे स्टँड्स असतात त्याच्या थ्रू फॉर्म होते आणि ते काय होते, त्याची इंडिव्हिज्युअलिटी जी आहे ती लॉस होते. मग ते तुमच्या सॉइल मध्ये किंवा जे काय आपले झाडाच्या फांद्यावरती ते हे करतात, रेजिस्ट करतात. आणि त्याच्यासाठी अनफेवरेबल कंडिशन असेल तर ते आहे असे राहतात. आणि ज्यावेळेस ते फेवरेबल कंडिशन होते त्यावेळेस ते त्या क्रॉपवरती अटॅक करत असतात. म्हणजे आता हे सगळं आपण बॅसिडोमायकोटिना जे फंगस येतात, बॅसिडोमायकोटिना ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन ऑफ फंजाय बघणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बॅसिडोमायकोटिनाच्या अंडर ज्यावेळेस आता रस्ट फंगस वगैरे असतोय, सॉरी स्मट, म्हणजे हे स्मटचे स्पोर्स जे आहेत ते सगळे बॅसिडोमायकोटिना अंडर येतात, म्हणजे स्मट फंगस. तर ते त्या कंडिशन मध्ये तुम्हाला असे स्ट्रँड्स फॉर्म झालेले दिसतात, त्याला आपण रायझोमॉर्फ असं म्हणतो. त्यानंतर स्ट्रोमा. It is a compact mass of the hyphae and appears as pseudoparenchymatous tissues on which or in which fruiting bodies of the fungus are formed. त्याचं एक्झाम्पल दिले आर्गोटॉप स्क्लेरोशिया. इथं आता तुम्ही हे स्ट्रोमा बघा. आता हे स्ट्रोमॅटिक बॉडी इथं म्हटलं याला, आणि रिप्रोडक्टिव्ह बॉडी, तुम्ही हे रिप्रोडक्टिव्ह बॉडी बघू शकता. आता याच्यामध्ये काय म्हटलं, जे आर्गॉट डिसीज आहे, त्या आर्गॉट डिसीज मध्ये आपण बघितलं होतं की स्क्लेरोशिया फॉर्म होतात. ठीक आहे. तर त्या स्क्लेरोशिया म्हणतोय मी, एकदम असं स्क्लेरोशिया टाईप ते स्ट्रक्चर होतं. आर्गॉट डिसीज मध्ये म्हणजे तुम्हाला बाजरावरचा जो आर्गॉट आहे त्याच्यामध्ये जे बाजरीचे हे असतात त्याच्यामध्ये हनी ड्यू सारखं म्हणजे तुम्हाला काय स्ट्रक्चर फॉर्म झालं, म्हणजे एक काय म्हणतात एकदम चिकट चिकट असा द्रव त्याच्यामध्ये तयार होत असतो. तर ते स्क्लेरोशिया टाईप त्याचे स्ट्रक्चर्स तयार होतात, त्याला आपण ते स्ट्रोमा म्हणतो. म्हणजे ते कॉम्पॅक्ट मास, म्हणजे आपण मगाशी पॅरेंचाइम आणि सुडो पॅरेंचाइमॅटस टिश्यू कसे असतात ते बघितलं. मग त्यानुसार ह्या प्रोटीन बॉडीज जे आहेत ते तयार होतात आणि ते आर्गॉट डिसीज मध्ये आपल्याला हे स्ट्रोमा जे आहेत ते बघायला भेटतो. ठीक आहे. त्यानंतर तिथं दिले स्ट्रोमॅटिक बॉडी म्हणजे काय ऍक्च्युअल तिथं साईडच्या इमेज मध्ये दाखवलं, किंवा मगाशी तुम्हाला स्क्लेरोशिया फॉर्म होतात म्हटलं, तर त्या स्क्लेरोशिया कशा असतात ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर आता क्लॅमॅडोस्पोर्स, these are the thicken all or swollen cells of the mycelium containing stored food material, and these may be formed terminally or intercalary. These are the resting cells which withstand the unfavorable conditions and germinate during favorable conditions. आता हे जे फ्युझेरियम स्पीसीज म्हटले, म्हणजे जो विल्ट डिसीज आपण बघितला होता ज्यावेळेस सिम्पटम्स प्रोड्यूस बाय फंगल प्लांट पॅथोजन्स बघितलं. तर आता हे विल्ट डिसीज जो असतो त्या विल्ट डिसीज मध्ये हे क्लॅमॅडोस्पोर फॉर्म होत असतात. आता क्लॅमॅडोस्पोर्स म्हणजे काय, तर हे ऍक्च्युअल तुम्हाला एक रेस्टिंग स्ट्रक्चर आहे कशाचं, तर ह्या फ्युझेरियम मध्ये काय होतं,
मायक्रोकोनिडिया आणि मॅक्रोकोनिडिया फॉर्म होत असतात. मग त्या ज्यावेळेस तिथून रश साठी फेवरेबल कंडिशन नसते, मग सॉरी विल्ड साठी ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन नसते त्यावेळेस काय होते, तर हे क्लॅमॅडोस्पोर फॉर्म होतात. म्हणजे क्लॅमॅडोस्पोर फॉर्म कधी होतात, ज्यावेळेस ते मॅच्युअर होतं. म्हणजे तो एक आपला मायसिलियमचा मॉडिफाईड फॉर्म आहे, बरोबर. तर मग ह्या मॉडिफाईड फॉर्म मध्ये हे क्लॅमॅडोस्पोर्स काय करतात, तर रेस्टिंग स्टेजला जातात. आणि ज्यावेळेस त्याच्यासाठी जर्मिनेट कधी होतात, फेवरेबल कंडिशन होते. फेवरेबल कंडिशन म्हणजे तिथं क्रॉप झालंय, मग ते आपण त्याच्यामध्ये इनॉक्युलम सोर्स बघितलं होतं बघा टर्मिनॉलॉजीज मध्ये. मग प्रायमरी इनॉक्युलम काय, सेकंडरी इनॉक्युलम काय. तर हा प्रायमरी इनॉक्युलम मध्ये काय होणार, तर हे क्लॅमॅडोस्पोर्स आहेत. आणि सेकंडरी इनॉक्युलम मध्ये काय होणार, इरिगेशन वॉटर असेल किंवा पावसाचं पाणी असेल, तर त्या पाण्यापासून ते क्लॅमॅडोस्पोर्स जमिनीतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाणार आणि तिथं जे क्रॉप असेल त्या क्रॉपवरती ते अटॅक करणार. म्हणजे ती झाली फेवरेबल कंडिशन. त्या फेवरेबल कंडिशनला हा फ्युजेरियम अटॅक करतो. म्हणजे हे झालं एक तुम्हाला मायसिलियमचं मॉडिफाईड फॉर्म. म्हणजे हे क्लॅमॅडोस्पोरच्या फॉर्मच्या स्वरूपात हे तिथं सर्व्हाइव्ह करतात सॉइलमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर डॉर्मंट मायसिलियम. It is a mycelium which hibernate in the host tissue to tide over unfavorable condition. It is remain in dormant condition for a part of its life cycle and become active when conditions are favorable. Example बघा, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स, कोलेरिया ऑफ अरेका नट, लूज मट ऑफ व्हीट. आता आपण डाउनी मिल्ड्यू डिसीज बघितला. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्स असेल जो प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोलामुळे होतो. मग ह्याच्यामध्ये काय होत असते, तर प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो असतो तो डॉर्मंट मायसिलियम. आता हा सुद्धा डॉर्मंट मायसिलियम आहे, हा सुद्धा मायसिलियमचा मॉडिफाईड फॉर्म आहे. म्हणजे काय होतंय, तर ते जे तुमचा मायसिलियम जो आहे तो काय होतोय, ज्यावेळेस अनफेवरेबल कंडिशन असते त्यावेळेस तो डॉर्मन्सी स्टेजमध्ये जातोय. म्हणजे तो त्याची ग्रोथ जिथले तिथे थांबवतोय, जसा आहे तसा राहतोय. आणि ज्यावेळेस त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन होते त्यावेळेस तो तिथं ऍक्टिव्हेट होतोय. त्या कंडिशनला फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस त्याला भेटते त्यावेळेस तो ऍक्टिव्हेट होतोय. म्हणजे आपण हे उदाहरण बघू शकतो लूसमट ऑफ व्हीट मध्ये आणि सेम डाउनी मिल्ड्यू मध्ये. तर हा एक मॉडिफाईड फॉर्म झाला. त्यानंतर गॅमी. These are the thick walled, sometimes irregular cells similar to chlamydospores produced in lower fungi whose wall is thinner. आता लोअर फंजाय म्हणजे जे काय तुमचे लोअर फंजाय म्हणजे काय म्हणतात, ज्याची सेल वॉल जी थिनर असते. म्हणजे जसे की फायलम ओमायकोटा. ओमायकोटामध्ये स्पर्मोलिग्निया दिले किंवा ओमायकोटाच्या अंडरचे काय ओमायसिट फंजाय येतात, पिथियम असेल, फायटोप्तोरा असेल. तर त्याच्यामध्ये काय होते, तुम्हाला ही थिक वॉल फॉर्म होते. हे सुद्धा सॉइल बॉर्न डिसीज असतात. ठीक आहे, सॉइल बॉर्न म्हणजे इथं परत त्यांनी मेन्शन काय केलंय की क्लॅमॅडोस्पोर्स. म्हणजे क्लॅमॅडोस्पोर्स जे आहेत ते सुद्धा सॉइल बॉर्न फंगस मध्ये येतात. म्हणजे जे फ्युजेरियममुळे बघितलं आपण तसंच सेम याची सेल जी थिन वॉल असते त्याच्यामुळे काय होते, तर हे सगळे लोअर फॉर्म मध्ये तुम्हाला दिसतात. गॅमीचं इथं बघितलं होतं मागाशी बघा, हे गॅमी जे आहेत ते असे फॉर्म होत असतात. ठीक आहे, हा सोमॅटिक हायपी म्हटलंय आणि हे गॅमी. म्हणजे हे सुद्धा त्याचा एक मॉडिफाईड फॉर्म आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं सगळे. जे काय आपण मॉडिफाईड फॉर्म बघितले, मॉडिफाईड फॉर्म मध्ये स्क्लेरोशिया, त्यानंतर डॉर्मंट मायसिलियम, रायझोमॉर्फ, क्लॅमॅडोस्पोर्स, त्यानंतर हे गॅमी, हे सगळे जे आहेत ते मॉडिफाईड फॉर्म किंवा मॉडिफिकेशन ऑफ फंगस थॅली म्हटलं किंवा मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ मायसिलियम, तर त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर अपेक्षित राहतं. ठीक आहे, त्यानंतर आपण इथनं पुढे जे आहेत ते मॉर्फोलॉजी ऑफ फंजाय बघणार आहे. आता मॉर्फोलॉजी ऑफ फंजाय मध्ये आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे. ज्यावेळेस आपण व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स बघत होतो, तर व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चरच्या वेळेस आपण त्याची मॉर्फोलॉजी बघितली. हायपी म्हणजे काय, सेप्टा म्हणजे काय, सेप्टेड मायसिलियम काय, सिनोसिटिक मायसिलियम किंवा नॉन सेप्टेड किंवा असेप्टेड मायसिलियम म्हणजे काय. तर परत एकदा इथं आपण ते रिवाइज करणार आहे. तर इथं इंडिव्हिज्युअल थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज
हायपी. त्याचबरोबर बंच किंवा मेनी हायपा कॉन्स्टिट्युएंट्स मायसिलियम. तर हे जे वेगवेगळे मायसिलिया आहेत, नेटवर्क ऑफ हायपी कन्सिस्टिंग द बॉडी ऑफ फंगस इज कॉल्ड एज मायसिलियम. त्यानंतर इथं आपण बघितलं असेप्टेड आणि सेप्टेड मायसिलियम. सेप्टा म्हणजे काय, द क्रॉस वॉल इज कॉल्ड एज सेप्टा. म्हणजे हे जे इथं दिसत आहेत तुम्हाला ह्या सेप्टा, म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या ही किंवा ही जी आहे ती क्रॉस वॉल आहे. क्रॉस वॉललाच आपण सेप्टा किंवा सेप्टम असं म्हणतो. द मायसिलियम हेविंग सेप्टा इज कॉल्ड एज सेप्टेड मायसिलियम. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सेप्टा आहेत म्हणून याला सेप्टेड मायसिलियम म्हणायचं, आणि याच्यामध्ये सेप्टा नाहीये म्हणून ह्याला आपण काय म्हणायचं, हे मायसिलियम विदाउट सेप्टा इज कॉल्ड एज असेप्टेड, सिनोसिटिक किंवा नॉन सेप्टेड मायसिलियम. ठीक आहे. त्यानंतर स्पोरेंजिओस्पोर्स. स्पोरेंजिओस्पोर्स म्हणजे काय, ए स्पेशलाइज्ड हायपी अपराइट इन ग्रोथ. ठीक आहे, इथं बघा ए स्पेशलाइज्ड, आता हा मायसिलियम आहे, ए स्पेशलाइज्ड हायपी अपराइट इन ग्रोथ म्हणजे वरच्या बाजूनं, प्रोड्यूस फ्रॉम मायसिलियम बिअरिंग अ सॅक लाईक, बघा इथं बिअरिंग अ सॅक लाईक स्पोर फ्रुट्स और स्ट्रक्चर नोन एज स्पोरेंजिओस्पोर्स. म्हणजे हा काय होतोय, हा मायसिलियम किंवा हायपी पासून अपराइट पोझिशन मध्ये असतोय. त्यानंतर म्हणजे त्याची ग्रोथ अपराइट पोझिशन मध्ये होणार आहे. त्यानंतर तो मायसिलियम काय करतोय, सॅक लाईक स्ट्रक्चर स्पोर फ्रुट, म्हणजे आता हे जे आहे हे जे सॅक लाईक स्ट्रक्चर त्याच्यावरती प्रोड्यूस करतोय किंवा हे दिसतंय. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर प्रोड्यूस करतोय त्याला आपण स्पोरेंजिओस्पोर्स म्हणतो. स्पोरेंजिओफोर्स. ठीक आहे. त्यानंतर स्पोरेंजियम म्हणजे काय बघा, स्पोरेंजियम हे इथं आहे बघा. स्पोरेंजियम इज सॅक लाईक स्ट्रक्चर, आपण मगाशीच बघितले, इज सॅक लाईक स्ट्रक्चर और स्पोर फ्रूट कंटेनिंग स्पोर्स. तर इथं हे जे आहेत ते हे आतमध्ये तुम्हाला हे स्पोर्स दिसत आहेत. म्हणजे स्पोरेंजियम म्हणजे काय, स्पोरेंजियम इज सॅक लाईक स्ट्रक्चर और स्पोर फ्रूट कंटेनिंग स्पोर्स. ठीक आहे, स्पोरेंजिओफोर्स लक्षात आलं तुमच्या, स्पोरेंजियम लक्षात आलं. आता स्पोरेंजिओस्पोर्स किंवा स्पोर्स, तर हे जे आतमध्ये जे आहेत ते त्याला आपण काय म्हणतोय, स्पोरेंजिओस्पोर्स और स्पोर्स आर द युनिट ऑफ रिप्रोडक्शन, राउंड और ओव्हल, हायलाइन, युनिसेल्युलर अँड प्रोड्यूस इंटरनली और इंडोजिनसली. म्हणजे हे इंटरनली आतमध्ये प्रोड्यूस करते, तर हे बाहेर तुम्हाला कसे असतात ती स्पोरेंजिओस्पोर्स दाखवले. म्हणजे हे काय होतं, एक रिप्रोडक्शनचं युनिट आहे आणि ते तुम्हाला आतमध्ये ओव्हल किंवा हायलाइन स्ट्रक्चर जे आतमध्ये दिसते ते इंटरनली प्रोड्यूस केले जातात, त्याला आपण स्पोरेंजिओस्पोर्स किंवा स्पोर्स असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कॉलुमेला, द नॉब लाईक स्टराइल स्ट्रक्चर विदिन अ स्पोरेंजियम. हे हा जो पोर्शन येतोय किंवा हा जो पोर्शन येतोय इथं बघा कॉलुमेला म्हटलंय, the knob like sterile structure within a sporangium or other fructification at the end of sporangiospours. म्हणजे हा स्पोरेंजिओस्पोर जो आहे ह्याच्या स्पोरेंजिओफोरच्या एंडला जे स्ट्रक्चर येते त्याला आपण कॉलुमेला असं म्हणतो. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. द नॉब लाईक स्टराइल स्ट्रक्चर विदिन अ स्पोरेंजियम और other fructification at the end of sporangiospours. It is an attachment between sporangium and sporangiopores. ठीक आहे, स्पोरेंजियम म्हणजे हे स्पोरेंजियम झालं आणि स्पोरेंजिओ तुमचा फोर म्हणजे हा झाला. ह्या दोन्हीच्या मध्ये जी अटॅचमेंट आहे त्याला आपण कॉलुमेला असं म्हणतो. त्यानंतर रायझॉइड्स बघा, मगाशीच बघितलं आपण मॉडिफाईड फॉर्म मध्ये. द रूट लाईक स्ट्रक्चर और अपेंडेजेस ऑफ फंगस थॅलस इज नॉन एज रायझॉइड्स. ठीक आहे, हे रूट लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, मुळासारखं दिसतंय, आपण बघितलं मगाशी, तुम्हाला दाखवलं रायझॉइड्स कसे असतात. त्याला आपण काय म्हणतो, रूट लाईक स्ट्रक्चर. कशाचं, फंगस थॅलसचं, त्याला आपण रायझॉइड असं म्हणतोय. त्यानंतर स्टोलॉन, द हायपा विच जॉईन्स टू रायझॉइड्स इज नोन एज स्टोलॉन. आता हा स्टोलॉन जो आहे म्हणजे हा काय करतोय, दोन रायझॉइड्स तुमचे, म्हणजे हे हा एक रायझॉइड झाला आणि हा एक रायझॉइड झाला, तो दोन्ही रायझॉइड्स जे एकत्रित करण्याचं काम करतोय किंवा जॉईनिंग करण्याचं काम करतोय त्याला स्टोलॉन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं तुमच्या, हे वेगवेगळे जिथं आता रायझॉइड्स फॉर्म होतील त्या रायझॉइड्स वेगवेगळे फॉर्म होत असताना त्याला एकत्रित करण्याचं काम जे आहे तो हा स्टोलॉन करत असतो. आता
स्पोरेंजिओला म्हणजे काय, ए स्मॉल स्पोरेंजियम विथ अ फ्यू स्पोर्स अँड विदाउट कॉल्युमेला, म्हणजे ह्या विदाउट कॉल्युमेला जे स्पोरेंजियम फॉर्म होतं त्याला आपण स्पोरेंजिओला असं म्हणतो. त्यानंतर सेप्टेड मायसिलियम बघितलं मगाशी. तुमचे जे काय सेप्टेशन असते किंवा क्रॉस वॉल्सनी जो डिवाइड केला जातो मायसिलियम, त्याला आपण सेप्टेड मायसिलियम म्हणतोय. आता कोनिडियम आणि किंवा कोनिडिया किंवा कोनिडिओफोर्स. कोनिडिया इथं तुम्ही बघू शकता, ह्या कोनिडिया आहेत. कोनिडियम म्हणजे काय, असेक्सुअल स्पोर्स बॉर्न ऑन हायपी इज कॉल्ड ॲज कोनिडियम. काय म्हणायचं, कोनिडिया म्हणजे काय, असेक्सुअल स्पोर्स बॉर्न ऑन हायपी. म्हणजे हे झालं तुमचं हायपी आहे समजा, आणि याच्यावरती हे असेक्सुअल स्पोर्स फॉर्म झाले, त्याला कोनिडिया म्हणायचं. आता कोनिडिओफोर म्हणजे काय, द हायपी बिअरिंग द कोनिडियम ऍट इट स्टेप और ऍट साइड. म्हणजे हायपा जे आहेत ते काय करतात, कोनिडियम फॉर्म करतात. कशासाठी, त्या हायपी पासून एक स्ट्रक्चर फॉर्म होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा हायपी आहे, ह्या हायपी पासून हे कोनिडिया जे आहेत, ह्या दोन्हीच्या मधला जो पोर्शन येतोय त्याला आपण कोनिडिओफोर म्हणतो. कोनिडिओफोर असं म्हणतोय. द हायपी बिअरिंग कोनिडियम ऍट इट स्टेप और ऍट साइड. ठीक आहे, त्याला आपण कोनिडिओफोर असं म्हणतोय. लक्षात आलं तुम्हाला. ह्या जे आहेत हे असेक्सुअल जे आपलं स्पोर्स म्हणतोय, असेक्सुअल स्पोर्स बॉर्न ऑन कोनिडिओफोर इज कॉल्ड ॲज कोनिडियम किंवा कोनिडिया. आणि कोनिडिओफोर म्हणजे काय, द हायपा बेरिंग कोनिडियम ऍट टिप और ऍट साइड इज कॉल्ड ॲज कोनिडिओफोर्स. ठीक आहे. त्यानंतर व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स. आता व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स मध्ये आपण मागाची जे बघितलं काय, ते व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स मध्ये मायसिलियम म्हणजे काय, हायपी म्हणजे काय, त्याचबरोबर म्हणजे हे मॉर्फॉलॉजी मध्येच येतोय सगळा पोर्शन, बरं का, लक्षात ठेवा. हॅलो. तर आता हे जे व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स मध्ये आपण
सेप्टेड मायसिलियम, नॉन सेप्टेड मायसिलियम, सेप्टा म्हणजे काय, हायपी म्हणजे काय, त्यानंतर मायसिलियम म्हणजे काय, ह्या गोष्टी बघितल्या. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण एक्टोफायटिक मायसिलियम, एंडोफायटिक मायसिलियम, त्याच्यामध्ये इंट्रासेल्युलर, इंटरसेल्युलर आणि व्हॅस्क्युलर मायसिलियम बघितलं होतं. तर परत एकदा आपण हे बघून घेऊया. जे काय एक्टोफायटिक मायसिलियम असतात, द हायपी ग्रोज ऑन एक्सटर्नल सरफेस ऑर एपिडर्मल सेल बाय मीन्स ऑफ स्पेशल सकिंग ऑर्गन्स कॉल्ड ॲज हुस्टोरिया. म्हणजे आपण मग अशी हुस्टोरिया म्हणजे काय बघितलं मॉडिफाईड फॉर्म मध्ये, तर हे बघा इथं अशा हुस्टोरिया फॉर्म होत असतात. आता आज काय म्हटलंय, हायपी ग्रोज ऑन एक्सटर्नल सरफेस, हा एक्सटर्नल सरफेस आहे. तर या एक्सटर्नल सरफेस वरती हायपीच्या ग्रो होतात. तर एक्टोफायटिक मायसिलियम तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे काय होते, जो एक्सटर्नल सरफेस असतोय त्याच्यावरती जे काही स्पेशल सकिंग ऑर्गन असतोय, जे की आपण हुस्टोरिया म्हणतोय, तर त्याला आपण एक्टोफायटिक मायसिलियम म्हणतो. त्यानंतर एंडोफायटिक मायसिलियम, वेन हायपी ग्रोज इनसाइड द इपिडर्मल लेअर ऑफ प्लांट और होस्ट टिश्यू इज कॉल्ड एज एंडोफायटिक मायसिलियम. आता इथं काय झालंय, तुमच्या आतमध्ये गेलेला आहे. ठीक आहे, हा मायसिलियम जो आहे तो आतमध्ये गेलेला आहे, किंवा जो आपण हायपी म्हणतोय, एक सिंगल स्ट्रँड जो आहे तो त्या होस्टच्या आतमध्ये गेलाय आणि तो ग्रो करतोय, म्हणून त्याला काय म्हणतोय, होस्ट टिश्यूज मध्ये कंप्लीट जाऊन तो इंटरनली वाढतोय, त्यामुळे त्याला आपण एंडोफायटिक मायसिलियम असं म्हणतोय. त्याचं एक्झाम्पल काय, डाउनी मिल्ड्यू फंजाई. आता त्याच्यामध्ये टाईप दिलेत, इंट्रासेल्युलर, इंटरसेल्युलर आणि व्हॅस्क्युलर. आता इंटरसेल्युलर मायसिलियम म्हणजे काय, मायसिलियम ग्रोईंग इन बिटवीन द सेल्स, म्हणजे ह्या दोन सेलच्या मधनं जो होतोय हा मायसिलियम वाढतोय किंवा हायपी जो वाढतोय, ह्या दोन सेलच्या मधनं म्हटलंय. आणि हे स्पेशल सकिंग ऑर्गन आत टाकलाय, त्याला आपण होस्टोरिया म्हणतोय. म्हणजे दोन सेलच्या मध्ये जे वाढतंय त्याला इंटर, म्हणजे दोघांच्या मध्ये म्हणून त्याला इंटर म्हणायचं. इंट्रा म्हणजे काय, तर इंट्रा म्हणजे आतमध्ये जाऊन, मायसिलियम ग्रोईंग विदिन द होस्ट सेल, म्हणजे आतमध्ये जाऊन. इथं तुम्ही बघू शकता हा मायसिलियम त्या सेलमध्ये जाऊन, आतमध्ये जाऊन एंटर करून तो वाढलेला आहे, म्हणून त्याला इंट्रासेल्युलर म्हणतात. आणि व्हॅस्क्युलर म्हणजे काय, जे की आपण विल्ट फंगस बघितले, विल्ट फंगस मध्ये काय, जे व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात त्या टिश्यू मध्ये जातोय आणि तो ग्रो करतोय, म्हणून त्याला आपण व्हॅस्क्युलर मायसिलियम असं म्हणतोय. लक्षात आलं. तर हे सगळं आपण बघितलं. तुमचं जे काय मॉडिफाईड फॉर्म, म्हणजे सुरुवातीपासून जर बघितलं तर जनरल कॅरेक्टर, त्याची डेफिनेशन फंगसची, त्यानंतर सोमॅटिक स्ट्रक्चर बघितले, परत आपण मॉडिफाईड फॉर्म्स बघितले, त्यानंतर फंगस थॅली म्हणजे काय बघितलं, फंगल टिश्यू म्हणजे काय बघितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुमच्या जर नोट्स आहे का बघा, नसेल तर पुस्तक बघा आणि त्याच्यातून ते वाचून घ्या. सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं समजून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. जर असं तुम्ही ब्लँक राहिला तर काय लक्षात येणार नाही. सगळं जे शिकवलंय ते एकदा बघून घ्या, आणि त्यात जर काय समजत असेल, तुम्हाला काय समजत नाही किंवा काय अडचण असेल तर मला लगेच विचारा, लगेच ते आपण रिपीट करू. कारण हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. हे समजल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये रिपीट झालेल्या आहेत. आता जसं की व्हिजिटेटिव्ह थॅलस, म्हणजे आपण व्हिजिटेटिव्ह थॅलस कुठं कुठं बघितला, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघितला, परत नंतर आपलं मॉडिफाईड फॉर्म मध्ये बघितला, सॉरी मॉर्फॉलॉजी मध्ये बघितला, फंगसची जी मॉर्फॉलॉजी होती तिथं बघितला. त्यानंतर ऍक्च्युअल व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स विचारले जातात, तर ते व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स विचारले की तेवढंच लिहायचं, व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर्स किंवा व्हिजिटेटिव्ह थॅलस. आता व्हिजिटेटिव्ह थॅलस एक जनरल कॅरेक्टर आहे फंगसचं, मग ते व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर किंवा व्हिजिटेटिव्ह थॅलस स्पेशली विचारलं तर तिथं तुम्हाला ते मायसिलियम म्हणजे काय, हायपी म्हणजे काय, सेप्टेड मायसिलियम, नॉन सेप्टेड मायसिलियम, त्याचबरोबर एक्टोफायटिक मायसिलियम, आणि त्यानंतर एंडोफायटिक मायसिलियम म्हणजे इंटरसेल्युलर, इंट्रासेल्युलर आणि व्हॅस्क्युलर मायसिलियम, हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाई विचारलं तर जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये तुम्हाला सुरुवातीला व्हिजिटेटिव्ह थॅलस, त्यावेळेस हे सगळं लिहायचंच आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सेल वॉल कशी तयार होते तुमची, सेल्युलोज मुळे होते की तुमच्या कायटिनेज मुळे होते. त्यानंतर न्यूट्रिशन टाईप, म्हणजे ते पॅरासिटिक आहेत. पॅरासाइट मध्ये आपण बघितलं काय काय असतं त्याच्यामध्ये, ऑब्लिगेट पॅरासाइट किंवा नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट, त्याचबरोबर फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स आणि फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट्स.
त्यानंतर न्यूक्लिअर स्टेटस कसं असते, ते युकॅरियोटिक असतात. सेक्शुअलिटी म्हणजे सेक्शुअल आहेत, असेक्शुअल आहेत. त्यानंतर त्याची लाईफ सायकल काय, सिम्पल टू कॉम्प्लेक्स तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर स्पोरोकार्प म्हणजे ते डोळ्याने दिसतात किंवा मायक्रोस्कोपने दिसतात. डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण तुम्हाला मी कोविड-19चं एक्झाम्पल दिलं होतं, कॉस्मोपॉलिटियन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, म्हणजे पूर्ण जगामध्ये ते फंगस असेल किंवा ते फंगस आहेत, आपण फंगसचं म्हणतो, म्हणून फंगस जे आहे तो पूर्ण वर्ल्ड मध्ये दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर सोमॅटिक स्ट्रक्चर्स ऑफ फंजाई विचारलं. सोमॅटिक स्ट्रक्चर मध्ये काय बघितलं आपण, सोमॅटिक स्ट्रक्चर मध्ये हुस्टोरिया आणि ऍप्रोसोरिया म्हणजे स्पेशल सकिंग ऑर्गन्स जे असतात ते बघितले. त्याचबरोबर फंगस थॅली, टाइप्स ऑफ फंगस थॅली विचारलं की तिथं काय तुम्ही होमोथॅलिक आणि हेट्रोथॅलिक. होमोथॅलिक म्हणजे काय, मेल आणि फिमेल जे आहेत ते सेम थॅलस वरती वाढतात, आणि हेट्रो मध्ये काय होते, डिफरंट थॅलस वरती वाढतं. त्यानंतर मॉडिफाईड फॉर्म्स बघितले, म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ फंगस थॅलस असं जर विचारलं किंवा मॉडिफिकेशन ऑफ मायसिलियम असं जर विचारलं तर तिथं स्क्लेरोशिया किंवा रायझोमॉर्फ असतील, स्ट्रोमा असेल, क्लॅमायडोस्पोर्स असतील, गॅमे असतील किंवा डॉर्मंट मायसिलियम असेल, हे तिथे येणार. आता मॉर्फोलॉजी मध्ये जे काय आपण बघितलं, हायपा म्हणजे काय, मायसिलियम म्हणजे काय, सेप्टेड मायसिलियम, सेप्टा, असेप्टेड मायसिलियम, स्पोरेंजिओफोर, स्पोरेंजिओस्पोर्स, त्याचबरोबर कॉलोमेला, स्पोरेंजियम, रायझॉइड, स्टोलॉन. ठीक आहे, किंवा कोनिडिया कशा असतात, कोनिडिओपोर्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा येणार, मॉर्फोलॉजी म्हणजे पर्टिक्युलर तो फंगस कसा दिसतो मॉर्फोलॉजिकली आपण ते बघणार तिथं. आणि लास्टला आपण आता बघितलं ते म्हणजे व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर, म्हणजे परत व्हिजिटेटिव्ह थॅलस म्हणजे सेप्टेड मायसिलियम, असेप्टेड मायसिलियम, इंटरसेल्युलर मायसिलियम, इंट्रा म्हणजे जे काय आपण एंडोफायटिक मायसिलियम मध्ये बघतोय, सॉरी एंडोफायटिक मायसिलियम, इंटरसेल्युलर, इंट्रासेल्युलर आणि व्हॅस्क्युलर, आणि एक्टोफायटिक मायसिलियम, हे सगळं तुमच्या व्हिजिटेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये येणार. हे एकदा वाचून घ्या, लक्षात येईल, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. अतिशय सोपं आहे, फक्त एकदा बघावं लागेल, परत परत तेच रिपीट झालेलं आहे, कशामध्ये काय येते हे फक्त तुमच्या लक्षात आलं की काय अडचण येणार नाही. ठीक आहे, काय अडचण असेल तर विचारा. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, एकदा बघून घ्या व्यवस्थित. हे सगळं तुमच्या मिड टर्म साठी असणार आहे. ठीक आहे, मग आता पुढचं लेक्चर जे राहील आपलं त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन इन फंजाई आपण म्हणा, जवळजवळ 8 चॅप्टर झालेले, त्या 8च्या 8 व्यवस्थित करून घ्या. काय अडचण आहे? सर, मोझॅक डिसीज आणि विल्ट मध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्वाचा मोझॅक डिसीज आहे हा व्हायरल डिसीज आहे, विल्ट डिसीज आहे हा फंगल डिसीज आहे. ठीक आहे, त्यानंतर मोझॅक मध्ये काय होतंय तुमचं, तो व्हायरल डिसीज आहे, म्हणजे सगळे जे काय व्हायरल डिसीज असतात त्याच्यामध्ये जी काय प्लांटची किंवा त्या क्रॉपची वाढ जी आहे ती स्टंटेड ग्रोथ म्हणजे खुजी, म्हणजे ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही. त्याचबरोबर